शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 3/7/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गाई बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळीफाटा गाई बाजारामध्ये। यामध्ये आज आपण पाहणार आहोत शेतकरी बांधवांच्या गाया, व्यापारी बांधवांच्या गाया आणि त्यांच्या किमती। या बाजारामध्ये शेतकरी बांधव, व्यापारी बांधव सातत्याने मोठ्या प्रमाणात गाया खरेदी विक्रीसाठी आणत असतात आणि फार मोठा बाजार म्हणून हा बाजार ओळखला जातो। तर आपण पाहणार आहोत लाईव्ह स्वरूपात गायांचे बाजार। यामध्ये एचएफ जातीच्या गाया, साध्या गाया, विविध जातीच्या गाया आपण याचे बाजारभाव पाहणार आहोत। तर विनंती आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया आळीफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। शेतकरी बांधवांची गाई आहे। शेतकरी बांधवांची गाई आहे, आपण पाहू शकता। एचएफ जातीची आहे। एचएफ आहे ना? हा, तुमची का? एचएफ आहे नाही, व्यापारी का शेतकरी? व्यवहार झाला, व्यवहार झालेला आहे, आपण पाहू शकता। नका नका पैशाचं बोल। व्यवहार चालू लाईव्ह। बस चला घरी। जोड ओ शेट, आपली गाई होती कितीला झाला व्यवहार? 65 ला। 65 एचएफ जातीची होती ना? खाली व्हायला होती? किती टाइम होता खाली व्हायला? 10-12 दिवस। किती वेळा होती खाली व्हायला? तिसऱ्यांदा। मागच्या त्याला किती दूध दिलं गाईनी? 22-23। 65,000 झाला व्यवहार। तुम्ही शेतकरी आहे ना? व्यापाऱ्याला दिली। गायांच्या किमती वाढल्यात की कमी झाल्या शेट? थोडी सुधारणा झाली, म्हणजे समाधानकारक आहे। एवढी चांगली गाई तुम्ही बनवली होती, विकण्यामागचं कारण काय? तुम्ही व्यापारी का? व्यापारी गाई होती 65 ला, दुसऱ्या व्यापाऱ्याला दिली, तिसऱ्यांदा खाली व्हायला होती। ओके, आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे। हो दादा, आपल्यावाली गाई ना? हा, काव आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे। हे दादा, आपल्यावाली गाई ना? हो। पण ती एचएफ जातीची का? हा, एचएफ। खाली व्हायला आहे का? खाली व्हायला 15 दिवस टाइम आहे। 15 दिवस टाइम आहे। 15 दिवस टाइम आहे गाई खाली व्हायला। काय किंमत सांगितली गायची? गायची 70,000 रुपये सांगायला आहे। 17। कितीपर्यंत मागणी झाली? 55 ला मागत आहे। 55 ला। 60ची कितव्यांदा आहे खाली व्हायला? दुसऱ्यांदा आहे। एचएफ आहे ना? मागच्या त्याला किती दूध दिले? मागच्या त्याला पहिला रू चालली 17 लिटर। 17 लिटर चालली। आणि आता किती दिन अंदाजे? 20 प्लस चालेल। तुझी काय अपेक्षा आहे? आपलं 60च्या आसपास देऊन टाकू। 60। तुझं नाव नंबर सांग ना। काही पेपर आहे 99 22 74 37 86। 99 22 74 37 37 86। कुठला तू? बेल्याच आहे। आपण पाहू शकता व्यापारी बांधवाची गाई आहे, चांगली गाई आहे। एचएफ जातीची दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे। 60,000 गाई द्यायचा असं तो म्हणतोय। मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही त्याला संपर्क करू शकता। आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे। ऐका ना, दादा, आपल्यावाली गाई कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा। मागच्या हाताला किती दूध दिलं? 25-26। कोणत्या जातीची गाई? जाती काय एचएफ मध्येच आहे। एवढी चांगली गाई आहे, विकण्यामागचं कारण काय? गाय कमी करायच्या। कमी करायच्या। तुम्ही कुठले? उमरज, म्हणजे आपले इथलेचे। काय नाव? देशमुख। कितीपर्यंत मागणी झाली म्हटले? 40-45। तुमची काय अपेक्षा आहे? 55ची अपेक्षा आहे। 40-45 पर्यंत मागणी झालेली आहे। तुमचं नाव नंबर सांगा दादा। 8805 64 90 90। 8805 64 90 90। आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली गाई आहे, हाडात मोठी गाई आहे। त्यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलाय, कोणाला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा। आपण
पाहू शकता ही शेतकरी व्यापारी बांधवाची गाई, सॉरी व्यापारी गाई आहे. दादा आपल्यावाली गाई आहे ना? कोणत्या जातीची आहे? होस्टेन आहे का? होस्टेन जातीची गाई आहे. कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. काय 20 लिटर दूध आहे. काय किंमत सांगितली दादा? 55. कितीपर्यंत मागणी झाली? 48 पर्यंत मागणी झाली. 55,000 रुपये सांगितले. तुमचं नाव नंबर सांगा ना. 98 81 84 1889. कुठले तुम्ही? संगमनेरचे. एक व्यापारी बांधवांची गाई आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या हाताला किती दूध दिलं म्हटले? 20 लिटर काढेल. 20 म्हणजे 10 लिटर 2 टाइम. ओके. कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा. व्यापारी संगमनेरचे आहेत. आपण पाहू शकतो व्यापारी बांधवांची गाई आहे ही. हाडा चांगली मोठी गाई आहे. हो दादा ही आपल्यावाली गाई का? हो. कोणत्या जातीची आहे? याच्या प्युअर का? प्युअर. कितव्यांदा खाली व्हायला? आता दुसऱ्यांदा आहे. किती टाइम आहे अजून? एक 10 ते 12 दिवस गेले. किती दूध दिले मागच्या हाताला? मागच्या तर 25 लिटर दूध काढले. मोजून का? मोजून पार काढल्या. यावेळेस किती दिन दूध? किती दिन? द्या पण दिन 30 लिटर. 30 लिटर दूध देईन का? 100% ना? कितीपर्यंत मागणी झाली? तिची मागणी 85 ला मागते. 85. आपली काय अपेक्षा? 10 म्हणतो. 10 म्हणताय. तुमचं नाव नंबर सांगा बरं. नाव अरबाज जब्बार पठाण. अरबाज जब्बार पठाण. 91 72 72 82 82 58 14. 58 14. कुठले तुम्ही? आम्ही शिंगे पारगाव. शेंगवे पारगावचे. हो. बाजारभाव वाढले का नाही गायांना? वाढले थोडीफार सुधारणा नाही? थोडंफार नॉर्मल. हो. ओके. हा पाहू शकता चांगली बरी मोठी गाई आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. एचएफ जातीची गाई आहे. कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तुम्ही अवश्य त्यांना संपर्क करून काय घेऊ शकता. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे. गाबन असले गाबन व्यवहार चालू आहे. व्यवहार चालू आहे. असू दे अशी गाबन काही क्वालिटीची नाही. हो दादा कितीला मागितली होती गाई? 30 यांचं काय म्हणणे? 55. कमी जास्त काय होत नाही? 50 पर्यंत 50 पर्यंत देऊ शकतात. पण गायांच्या किमती वाढल्यात की कमी झाल्यात? बाजार डाऊन यायचे ना? बाजार भाव कधी वाढतील काय अंदाज एक शेतकरी म्हणून? एवढं काय माहिती. अंदाज असतात. पाऊस वगैरे झालाय. चारा मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तरी पण बाजार वाढते नाही. काय नेमकं काय वाटते तुम्हाला? कधी बाजार वाढतील? तुमच्याकडे किती गाय आहे घरी? 10 गाय. कुठले तुम्ही? चाकणचे आहेत का? ओके ओके. अरे भाऊ किती जाती गाय? 84 का? कितव्यांदा खाली व्हायलाय? खाली झालेली आहे. खाली झालेली आहे का? पहिल्यावर खाली झालेली आहे. पहिल्यावर खाली झालेली आहे. काय किंमत सांगितली त्याची? सांगा 55,000 आहे. 55,000. द्यायचे मागायचे तुम्ही 55,000. आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर देऊ कमी सरस करून. बरं नाव नंबर सांग ना. नाव नंबर सांगा तुझा. नाव बालम पठाण, पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हां नंबर 73 50 62 73 76. 73 50 62 73 76 तुझा नंबर आहे. हो ओके. ए भाऊ कुठे गाई तुझ्या आज? हे आपल्यावाली गाई का? हा आपली व्यापारी ना? हो व्यापारी. कोणती रे? याच्या जातीची गाई काढली गाय? काय किंमत सांगितली हिची? 15,000 फक्त? हा फक्त 15. खरी किंमत सांगते का? हा खरी किंमत. या गाईची हा खरी किंमत 15,000. आणि कितीपर्यंत मागितली? हा कितीपर्यंत मागितली? 12ला मागितली. हा. माझी 14ची लाच अपेक्षा आहे. 14ची लाच अपेक्षा आहे. तू खऱ्या किंमत सांगतो का टिंगल्या करतोय? टिंगल्या करायला अलग. अरे बाजारात आलोय. या गाईची किंमत किती सांगितली तू? मी सांगितले 15,000. फक्त 15,000. एवढी कमी का बरं? का बरं बाजारच तेवढी पडली आता. बाजार कमी झाली ना? हो बाजार कमी झाली. शेतकरी नाही बाजार. शेतकरी पार लुकले.
परवडतच नाही शेतकऱ्याला. परवडतच नाही, फार भूती लागली त्याला, एक नंबरची भूती लागली. हा ना, हो. व्यापाऱ्यांना पण आणि शेतकऱ्यांना पण ना. हा, शेतकऱ्या पण आणि व्यापाऱ्यांना पण लागली त्याच्याबरोबर. हा ना. हो. अरे सांग ना, किंमत काय सांगितली खरं सांग. ती ह्या गायची काय किंमत सांगितली काढल्या? त्या गायची 13. 13 का? हो. आणि द्यायचे हा? द्यायची 12ला. 12ला. नाव नंबर सांग. 73 50 63 62 65 62 63 50 62 79 67. 79 67. नंबर नाव काय तुझं? हा? नाव काय? पठाण. बरं ठीक आहे. कालवडे आपण पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई कालवडे. हे दादा आपल्यावाली ना? हा, काय किंमत सांगितली कालवडीची? कालवडीचे 20,000. 20,000. किती महिन्याची? ती वर्षाची. वर्षाची का? काय त्याच्यात कमी जास्त? कमी करून कितीपर्यंत द्यायची? 1,000 2,000 कमी. 1,000 2,000 कमी. गायांच्या किमती एका बाजूला अजून वाढलेली नाही तरी तो या कालवडीची किंमत 20,000 सांगतोय. नेमकं काय? प्युअर आहे का? हा, आदत आहे. आदत आहे का? त्याच्यामुळे किंमत एवढी का? कितीपर्यंत मागणी झाली? तुझी 15-16 पर्यंत. 15-16 पर्यंत. फायनल किती द्यायची? 17,000. 17,000 द्यायची फायनल. तुझं नाव नंबर सांग. माझं नाव समीर शेख. मोबाईल नंबर 73 85 57 53 64. 73 85 70 57 53 64. 57 53 64. ओके. आपण पाहू शकता कालवडे. कोणाला घ्यायचे असेल तर त्याचा नंबर आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये, संपर्क करा. हे आपल्याला कालवडे का दादा? कालवडे का गाई आहे? कालवडे का? काय किंमत सांगितली कालवडीची? 16,000. कितीपर्यंत मागणी झाली? 12-13 पर्यंत मागणी. या कालवडीची 12-13 पर्यंत मागणी झाली. किती हजाराला द्यायची दादा? 15,000 पर्यंत. 15,000. आणि ही जी गाई आहे ती आपल्यावाली गाई का? हे खाली व्हायला गाई. खाली व्हायला गाई आहे का? कितव्यांदा? तिसऱ्यांदा गाई. तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. हिची काय किंमत सांगितली? 30,000 रुपये. 30,000. कितीपर्यंत मागणी झाली? 30 झाली. 27 पर्यंत मागणी. 27 पर्यंत मागणी झाली. फायनल किती द्यायची ती गाई? 30 पर्यंत. 30 पर्यंत. आणि ही जी गाई आहे मोठी, ही गाई कोणती? याच्या जातीची कोणती? चौथ्यांदा खाली व्हायला गाई गाई. हिची काय किंमत सांगितली? 25,000 रुपये. 25. आणि किती लिटर दूध दिले मागच्या त्याला? मागच्या त्याला 12-13 लिटर दूध चालू. 12-13. तो नाव नंबर सांग ना. 97 30 97 30 91 21 84 84. ओके. आपण पाहू शकता शेतकरी दादांची गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई आहे, चांगली तयार गाई आहे. हो दादा आपल्यावाली गाई ना? हा, खाली व्हायला आहे? खाली व्हायला 15 दिवस टाइम. 15 दिवस टाईम आहे. काय किंमत सांगितली गायची? सांगायला एकदा आहे. एकदा 90च्या पुढून आली तर द्यायची. 85ला मागून जाईल. 85ला मागून जातात. कोणत्या जातीची गाई आहे? ती वस्ती. होस्टेन. कितव्यांदा खाली व्हायला आहे? कितव्यांदा? या. किती येतापासून आपल्या गाई? पहिल्यापासून आपल्या गाई का? हा, 25 लिटर. 25 लिटर दूध दिले मागच्या त्याला. यावेळेस काय अंदाजे किती दिन दूध? प्लसच जाणार. प्लसच जाणार आहे. एवढी चांगली गाय तयार केली, विकण्यामागचं कारण काय? घरी गाय आहेत ना माझ्याकडे. तुम्ही कुठले? आरवी पिंपळगाव. घरी गाय आहेत त्याच्यामुळं विकायचे. दुधाला बाजार पण नाही. दुधाला बाजाराचं नाही काय, पण घरी गाय आहेत ना, घरच्याच गाय होत. घरच्या गाय होत नाही त्याच्यामुळे हे विकायचे. तुम्ही शेतकरी का व्यापारी? शेतकरी. तुमचं नाव नंबर सांगा ना दादा. सागर साधू खांडगे, मुक्काम पोस्ट पिंपळगाव, तर्फे नारायण. हां. 90 21 53 06 21. 90 21 53 06 21. 06 21. कितव्यांदा खाली व्हायला म्हटली? दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा गाय खाली व्हायला आहे. शेतकरी बांधवांची गाय आहे. 15 दिवस टाईम आहे. घरगुती गाय आहे. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. अतिशय चांगली गाय आहे. होस्टेन दाची गाय आहे. मोबाईल नंबर आपण त्यांचा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. अवश्य संपर्क करा. अरे भाऊ आपल्यावाली का गाई? चांगली मोठी गाई रे. 25 एवढ्या विकल्या का? ही कोणती एचएफ आहे का? कोणती? किती दिवस रे खाली व्हायला टाइम? 8-15 दिवस घेईन. 8-15 दिवस घेईन. घेतलंच पाहिजे जागा.
10,000 आहे ना. काय किंमत सांगितली आहे गायची? सांगाय 90. कितव्यांदा खाली व्हायलाय? ही 90,000 म्हणतोय. कितव्यांदा खाली व्हायलाय? दुसऱ्यांदा. काय कमी जास्त होईल याच्यात? कमी जास्त व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणार. नंबर सांग, नाव सांग. तन्वीर अनवर शेख. नंबर 9529 9529 2850. पाहू शकता व्यापारी बांधवांची गाय आहे. तुम्हाला वाटेल हा व्यापारी लहान आहे वयाला, पण हा रेग्युलर मार्केटमध्ये असतो आणि हा स्वतः व्यापार करतोय, त्यामुळे याला अवश्य संपर्क साधा. ही देखील व्यापारी बांधवांची गाय आहे. 2 गाय आहेत. हा देखील आमचा व्यापारी मित्र दर बाजारात असतो. हा देखील स्वतः व्यवहार करतोय. दादा आपल्यावाले गाई का? दोन्ही पण? कोणते याच्या पाहिजे का? दोन्ही पण प्युअर आहे ना? काय काय तिकडलीची काय किंमत सांगितली? हिची काय किंमत सांगितली? 1,10,000. कितीपर्यंत मागितली? 95. आणि हिची काय किंमत सांगितली? हिची 95. ही कितव्यांदा खाली व्हायला ही काढली? तिसऱ्यांदा. मागच्या त्याला किती दूध दिले? 24 लिटर. यावेळेस काय दिन किती दिन अंदाजे? 24-25 दिवस पाहिजे. 24-25. फायनल किती रुपयाला द्यायची ही काढली गाय? ही 1,00,000 रुपयाला द्यायची. त्याच्यात काय कमी जास्त होईल का नाही? आणि ती काढली गाय, ही जी गाय आहे ही खाली व्हायला का काय? किती टाइम येईल खाली व्हायला? 20 दिवस टाइम आहे का? ही काढलीचं काय किंमत म्हटला? 95. आणि द्यायचे 85. तुझा नाव नंबर सांग ना. 97 66 44 25 68. ओके.